थोडे व्हिडिओ आणि फोटो काढून झाले, एकदम भारी भारी फोटो व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवरती भेटेल। एकदा व्ह्यू दाखवतो, व्ह्यू चेक करा, जर आजूबाजूला तुम्हाला काय दिसत असेल तर त्याला इग्नोर करा। हॉल आहे म्हणजे आता कुठेतरी जायचा प्लॅन आहे, माहित नाही कुठे जायचं। आयटमची बोलत बसतो बस अख्खा दिवसभर। नवीन गाडी, कॉंग्रॅच्युलेशन पार्टी। स्वागत होतं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर काय आम्ही चाललो होतो शिरगावला फिरायला, तर चला जाऊया, तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघत राहा। गाइस फायनली पोहोचलो शिरगावला। आता अजून बीच वरती आपल्याला जायचं आहे, आपण आता फक्त शिरगावला पोहोचलो। अरे यार फायनली पोहोचलो शिरगावला आपल्या बीच वरती, एकदम भारी नजारा आहे। आणि तुम्हाला आता बघा पोहोचलो नाही इकडे तर फोटोशूट चालू झालं यांच्या। बीचवर आले म्हणजे यांच्याकडे आयफोनला काय हे तेच करत असतात, अख्खा दिवस फोटो काढ, हे काढ, ते काढ। आपल्याला काय आयफोन घेतलं काय ब्लॉग बनवण्यासाठी घेतलंय ते बघा। थोडे व्हिडिओ आणि फोटो काढून झाले, एकदम भारी भारी फोटो व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवरती भेटेल। आणि फोटो व्हिडिओ एकदम भारी काढले आहेत, त्या फोटोमध्ये तुम्हाला इंस्टाग्रामवरती स्टोरी भेटेल। म्हणजे पोस्ट आम्ही करणार नाही, आम्हाला पोस्ट करायला आवडत नाही, फक्त व्हिडिओ पोस्ट करायला आवडते आपला। बाकी बेकारच आहे काय, बरोबर आहे, मी तर चांगला दिसतो एकदम। आज असं वाटत आहे मेहंदी भारी दिसत आहे, नाही तेव्हा तर बेकार दिसतो, आज वाटत आहे चांगला दिसतो थोडासा। चला अजून थोडा टाइमपास करू। चल चालू कर अभी। बस चल ना, त्या डायरेक्ट बीच वरती जातील। थंडा घेतला आहे पण त्या मित्राच्या गाडीमध्ये थंडा आहे, तर आम्हाला आता तिकडे जायला लागेल। इकडे जाऊन चालले किल्ल्याजवळ, आता किल्ल्यात नाही चालले म्हणजे किल्ल्याच्या बाजूला तिकडे बसायला चालले, बसतो मस्त। चला जाऊया, लवकर जाऊया, चला। काही शिरगावच्या बाजू मस्त एकदम चांगला रोड आहे। यांना पण बकरी खाऊन द्यायचं आता, 5-6 बकऱ्यांना पळवलं जाते ना। कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा। दूध ना मटन डायरेक्ट। व्ह्यू दाखवतो, व्ह्यू चेक करा, जर आजूबाजूला तुम्हाला काय दिसत असेल तर त्याला इग्नोर करा आणि समोरचा व्ह्यू एन्जॉय करा। एकदा बघा यांची फोटोशूट काय थांबत नाही। तर काही ही जागा कुठून कसं येऊन तुम्हाला माहिती आहे मला कमेंट करून नक्की सांगा। ही वाली लोकेशन कुठून कुठे जायला लागते, ती कुठे आहे ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकर। शिरगावमध्ये उंट पण आले, आज मी पहिल्यांदा बघितलं शिरगावला उंट आहे बघा। केरळला बघितलं होतं, शिरगावला पण आलेलं आहे आता। कारण सवारी भेटते की नाही काय माहीत नाही, पण हे खूप बेकार वाटते, काही सवारी वगैरे करत नका जाऊ त्याच्यावरती, कारण ते पण प्राणी आहे, त्याच्यावर कसं बसलं असं बेकार होते, त्यामुळे त्यांच्यावर तुम्ही सवारी वगैरे करत जाऊ नका। आता खूप जोरात आहे बघा, पूर्ण ढग आलेले आहेत, पूर्ण काला झालेले आता। ह्या साईडला अजून ढग गेले नाहीत, पण या साईडला इथे बघा किती ढग आलेले आहेत। पाऊस येणार, आता निघावं लागेल आपल्याला इकडनं। आता थोड्या फोटो बरीचशी फोटोला संबंध आहे, आपण निघूया घरी जाण्यासाठी। जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, नाही ऐकला तरी चालेल। ब्लॉग पूर्ण बघा, भेटू आपण लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, लव यू।